गॅस थोडा बारीक करू आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोड्या वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे गाईज. आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करू आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले.
शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोडा वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करूया. आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोडा वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करूया. आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोड्या वेळ. Five minutes later. गाईज, आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज, आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे
तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करूया. आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोड्या वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा.
एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करूया. आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोडा वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करूया.
आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोड्या वेळ. 5 minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करू आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले.
शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोडा वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करूया. आणि थोडीशी साखर घालायची यात. आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोडा वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करू आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोड्या वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये
हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करून आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोडा वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा.
एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करूया. आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोड्या वेळ. 5 minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करूया. आणि
आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोड्या वेळ. 5 minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करूया. आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले.
शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोडा वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता. आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करू आणि थोडीशी साखर घालायची यात. आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोडा वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे। आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे। मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता। आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची। हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा। एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। गॅस थोडा बारीक करू आणि थोडीशी साखर घालायची यात। हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे। आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले। आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोडा वेळ। 5 minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया, छान वाफ आलेली आहे। गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे। ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हॅलो गाईज, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं व्हिडिओ शेअर करणार आहे। आज मी तुमच्या पुढे कोबीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे। मी आता कोबीज बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हे मटार, चिरलेली मिरची, कढीपत्ता। आता यात 2 चमचे तेल घालायचं आणि तेल तापलं की मोहरी तडतड वाजली की त्यामध्ये मोहरी आता हे तडतड वाजलं की यामध्ये
हिंग घालायचा, हळद घालायची, कढीपत्ता, मटारचे दाणे आणि मिरची. हे सगळं एकसारखं करायचं आणि आता यामध्ये कोबी चिरलेला घालायचा. एकसारखं करायचं, असं हलवत राहायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅस थोडा बारीक करूया. आणि थोडीशी साखर घालायची यात. हे आता असं सगळं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये थोडं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं अंदाजाने आपले. आणि हे शिजण्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवायचं थोड्या वेळ. Five minutes later. गाईज आता आपण हे झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. गाईज आता तुम्ही बघू शकता ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे. ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.